आज मला एक छानसं सरप्राईज मिळालं. कोणतं तेही सांगते. टाळा लावून निघालेच होते तेवढ्यात पार्सलवाले दादा आले. त्यांनी एक छानसं पार्सल दिलं. फ्लिपकार्टवरून आलेलं आहे हे. आणि माझ्या मिस्टरांनी माझ्यासाठी मागवले 2 छान असे कुर्ते. सो कोणते आहेत, कसे आहेत हे पाहायचे, पण त्याआधी मला निघायचं होतं. सो पटकन ते घरात ठेवलं, टाळा लावला आणि लगेचच निघाले. कारण अगस्त्याला आणायला खूप उशीर होत होता. आणि घाईगडबड इतकी झाली की कानातले सुद्धा घालायचे विसरले. मग काय, एका दुकानात थांबले. छोटेसे कानातले विकत घेतले. छान असं दिसत आहेत पहा. मला खूप आवडले. ते घातले आणि निघाले. स्कूलमध्ये गेल्यानंतर कळालं ख्रिसमसमुळे बऱ्याच मुलांनी प्रोजेक्ट्स दिले होते. अगस्त्याचंही द्यायचं होतं. वाव, इतका बिग स्टार दिला कशासाठी? कारण मी मग रोज पेन्सिल निकालतो त्यामुळे. अरे वा, काही कारणांमुळे प्रोजेक्ट करायला थोडा उशीर झाला. काही हरकत नाही. नवीन मिनी ब्लॉगमध्ये भेटूयात क्रिसमस प्रोजेक्टसोबत. आज मला एक छानसं सरप्राईज मिळालं. कोणतं तेही सांगते. टाळा लावून निघालेच होते तेवढ्यात पार्सलवाले दादा आले. त्यांनी एक छानसं पार्सल दिलं. फ्लिपकार्टवरून आलेलं आहे हे. आणि माझ्या मिस्टरांनी माझ्यासाठी मागवले 2 छान असे कुर्ते. सो कोणते आहेत, कसे आहेत हे पाहायचे, पण त्याआधी मला निघायचं होतं. सो पटकन ते घरात ठेवलं, टाळा लावला आणि लगेचच निघाले. कारण अगस्त्याला आणायला खूप उशीर होत होता. आणि घाईगडबड इतकी झाली की कानातले सुद्धा घालायचे विसरले. मग काय, एका दुकानात थांबले. छोटेसे कानातले विकत घेतले. छान असं दिसत आहेत पहा. मला खूप आवडले. ते घातले आणि निघाले. स्कूलमध्ये गेल्यानंतर कळालं ख्रिसमसमुळे बऱ्याच मुलांनी प्रोजेक्ट्स दिले होते. अगस्त्याचंही द्यायचं होतं. वाव, इतका बिग स्टार दिला कशासाठी? कारण मी मग रोज पेन्सिल निकालतो त्यामुळे. अरे वा, काही कारणांमुळे प्रोजेक्ट करायला थोडा उशीर झाला. काही हरकत नाही. नवीन मिनी ब्लॉगमध्ये भेटूयात क्रिसमस प्रोजेक्टसोबत.